नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कोजागरी पौर्णिमा जी आहे या पौर्णिमेचा इतिहास थोडक्यात मी तुम्हाला आज सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मंगल हो या दिवशी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. मित्र हो, ज्यांनी माझा दसऱ्यावरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो नक्की बघावा, कारण हा विषय त्याच्याशी संबंधितच आहे. तर कोजागिरी पौर्णिमा जी आहे मित्रांनो, ही खूप जुनी प्रथा आहे. ही आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी, आपले जे अरहंत झाले, बुद्ध झाले या लोकांनी सुरू केलेली प्रथा आहे. तर मी पूर्वी देखील एकदा म्हटलो आहे की योगी, संन्यासी किंवा भिक्खू भिक्खुणी ज्या असतात ह्या लोकांसाठी कडक शिलाचे नियम असतात. यांनी अष्टशील पाळायचं असतं, महाव्रत घ्यायचं असतं आणि सर्वसामान्यांनी पंचशील, अनुव्रत जे सोपं आहे ते व्रत घ्यायचं असतं. परंतु एकदा तप शिकल्यानंतर, आश्रमात जाऊन साधना शिकून आल्यानंतर सर्वसामान्य गृहस्थ लोकांना देखील महिन्यातून 4 वेळा उपवास करावं अशी पूर्वी प्रथा होती. आणि या उपवासामध्ये किंवा उपवासामध्ये काय करायचं तर तुम्ही अष्टशील पाळायचं, कडक शिलाचे नियम, सदाचाराचे नियम पाळायचे, दान द्यायचं आणि मुख्य म्हणजे तप करायचा, ध्यान साधना करायची आणि सत्याचा शोध घ्यायचा आणि जे आपल्या पलीकडचं जे सत्य आहे, परमसत्य, परईश्वर, याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा. यालाच उपवासात असं म्हटलं जाईल. तर या महिन्यातल्या 4 उपवासांमधलाच कोजागिरी पौर्णिमा हा एक स्पेशल प्रकार आहे. मित्रांनो, हा जो अश्विन महिना होता याच्या शुक्ल पक्षामध्ये याला बोधी पखवाडा म्हणून साजरा केला जाईल. ही खूप जुनी प्रथा. याच्यामध्ये 9 दिवस उपवास केले जात, उपवासात पाळले जात आणि 10व्या दिवशी हे सगळं उपवास सुटे आणि एक आनंदाचं वातावरण असे, मंगलमैत्रीची साधना केली जाईल. आणि त्यानंतरची जी पौर्णिमा येते, शरदाची पौर्णिमा, या दिवशी पूर्ण 24 तास उपवासात करायचं. दिवस रात्र योगींसारखं, भिक्खूंसारखं, संन्यासांसारखं तप करायचं, जागं राहायचं, जागृत राहायचं. याच्यावरूनच ती कोजागिरी पौर्णिमा असा शब्द आलेला आहे. तर या दिवशी काय करायचं तर अष्टशिलाचं पालन करायचं. म्हणजे नॉर्मल जे 5 शील आहेत सांगितलेले, शील सदाचार, खोटं बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खून करू नये, नशापता करू नये, याच्या पलीकडे 3 शील म्हणजे उच्ची आभूषणं, सौंदर्य प्रसाधनं हे वापरू नयेत. संगीत, म्युझिक, डान्सेस यासारख्या जे कला आहेत याच्यामध्ये रममाण होऊ नये. आणि मध्यान्नानंतर जे जेवण करतो आपण एरवी संध्याकाळी गृहस्थ लोक, ते करायचं नाही. एक 11-12 वाजेनंतर जेवण घ्यायचं नाही. उच्च आसनांवर, शय्या आसनांवर झोपायचं नाही. साध्या आसनावर, जमिनीवर झोपायचं. तर हे अशा अष्टशील असतात. आणि याच्यासोबतच दान करणे, मौन पाळणे आणि साधना करणे. तर हे सगळं कोजागिरीच्या दिवशी करणं अपेक्षित आहे. याला सोबत म्हणून एक रात्री दूध उकळण्याची प्रथा सुरू झाली आणि रात्री दूध गरम करायचं, त्याला गोड करायचं आणि मग सकाळच्या प्रहरी ज्या वेळेला तुम्हाला चंद्र त्याच्यामध्ये दिसेल दुधामध्ये, त्यावेळेला ते दुधाचं प्राशन करायचं आणि मग सकाळला सुरुवात करायची. सकाळी त्यांना रात्रभर तप केलेलं असल्यामुळे खूप फ्रेश वाटायचं, मन अगदी हलकं असायचं, पवित्र झालेलं असायचं, निगेटिव्हिटी कमी झालेली असायची. आणि मग जे भिक्खू लोक होते, जे योगी लोक होते, संन्यासी लोक, हे पुढच्या प्रवासाला निघायचे. कारण ते आतापर्यंत मान्सूनमुळे एका ठिकाणी विहारात किंवा त्या गावांमध्ये अडकलेले असतात, आश्रमामध्ये. आणि आता सीझन बदललाय, मान्सून संपलाय, पुढचा सीझन सुरू झालाय, मग ते पुढे निघायचे या दिवसानंतर. तर याचा हा डे मार्क करण्यासाठी ही कोजागिरी पौर्णिमा असे. हा अध्यात्माचा, साधनेचा, तपाचा प्रकार असे. या प्रथेमध्ये नंतर अलीकडे मग देव, देवता वगैरे हे आले आणि मग हे उपवास केले, ही साधना केली, व्रत केलं की तरुण मुलींना चांगले नवरे मिळतात किंवा तुमच्या कामना पूर्ण होतात आणि ह्या अमुक अमुक देवीचा हा सण आहे, हे प्रसन्न होतात. हे नंतरचं, अलीकडचं जेव्हा ते दैवीकरण झालं, त्याचं कर्मकांड झालं, हे त्यानंतरचं आहे. पण मूळ उद्देश जो आपल्या ऋषीमुनींनी सांगितलाय, आपल्या अरहंताने, बुद्धाने सांगितलाय, तो या दिवशी अष्टशील पाळायचं, दान करायचं, सत्कर्म करायचे, सदाचार पाळायचा आणि साधना करायची, सत्याचा शोध घ्यायचा. आय होप हा दिवस तुम्हाला तुमच्याविषयीचा सत्य शोधण्यासाठी खूप मंगलदायी असो, याचा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद मित्रांनो.